तर आज चालू होतं आपल्या आई बाबाचा फोटोशूट, एकदम पिक्चरातल्या सारखा पोचगीच देऊन. तर पोट्टे हो काय म्हणता मग, कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की सौरभ मामाचा नानवरा झाला, एकदम माहोल घेऊन केलता सगळे, आणि तिथून आपण आलतो कॉलेजला गाडी घेऊन. आणि तो पार्ट मी अकाउंटवर टाकलेला आहे, तो तुम्ही पाहिला असेल तर नक्की जाऊन पाहून घ्या. आणि व्लॉग आवडत असेल तर फॉलोही करून घ्या रे बा. आता तुम्ही माणसं स्पेशल गाडी घेऊन फक्त कॉलेज फकायला करायलाच गेलता की काय? नाही रे बा, आपल्याला अंबादेवीच्या मंदिरात नोरदे दर्शन करायला आणायचं होतं म्हणून आलतो. इथं आल्यानंतर मग मी पोट्टेला भेटगीत दिली जराशी, त्याच्या बोललो गेलो, आणि त्याच्यानंतर आलो आपण डायरेक्ट लग्न घरी आल्यानंतर मी आता रिसेप्शन आहे, 15-20 पुरीस पटून टाकतो म्हटलं. मावशीने म्हटलं मेकअपच करून दे तू माझ्या खतरनाक मध्ये एकदम. मग मेकअप झाल्यानंतर पहा बरं कमेंट मध्ये सांगा बरं तुमचा भाऊ कसा दिसू राहिला. आणि दुसऱ्या खोलीत जाऊन पाहतो तर आई माझ्या बाबाचा मेकअप करून दिली राहिली. मी आता चालू द्या. मग आलो आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये संध्याकाळी. इथं मस्तपैकी तयारी गेरी चालू होती स्वागताची पाहुणीची. वर आल्यानंतर मग टाइमपास करू राहिलो. मला एक स्नॅपच काढून घेतो मस्तपैकी. मग स्नॅप गिफ्ट काढला. नंतर मग मामा मामीची मस्त रॉयल मध्ये एंट्री झाली. स्पायरो तर एकच नंबर लावले होते, स्टेजवर खतरनाक वाले लावलेले होते. त्याच्यानंतर मग मामा मामीनं मस्तपैकी एक सुंदर डान्स गिन्स केला. त्याच्यानंतर सगळे भिडले, त्याच्यावर फोटो काढायले. आणि मी इकडे कोपऱ्यात उभो होतो बाबा. मी लोकलेच पाहायचं. आता काही जण म्हणतील पोरीले पाहायचं की लोकले पाहायचं. आपण पोरीला पाहत नसतो रे बाबा, पोरीच आपल्याला पाहायचं. गेलो मी जेवणाचा कार्यक्रम पाहायला. इकडे गर्दी होती. तेवढ्यातच मला हे गडी दिसले मस्तपैकी वाळण करू राहिले. ते म्हणत पाहिजे बा व्हिडिओ कालची नामता टाकून देशील. कॅटरर्स वाले समजती नावाले पोट्टी पाहिजे आहे. कॅटरर्स वाले नाहीत बरं, आपल्याच घरचे माणसं आहेत. त्यानंतर मी वर जाऊन रूम मध्ये बसलो होतो. हे गडी आले आम्हाला ब्लॉग मध्ये घे म्हणत दादा. मग गेले ब्लॉग मध्ये घेतलं. सगळे आम्ही गेलो फॅमिली वाले स्टेजवर भेट द्यायला नवरीला. मी आपला सगळे सोबत एक व्हिडिओ काढून घेतो, फोटोज काढवायला. तर सगळे एक व्हिडिओ काढून घेतला. मस्त शिवाजी महाराजचा एक नारागिरा लावला. आणि मग मस्त रात्री पनीरची भाजी दाबून जेवून आम्ही गेलो रूमवर आणि झोपून राहिलो.